तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे भोजन ट्रेल्स या चॅनलवरती। आणि आज आपण आलेलो आहे दिवाळीचं शॉपिंग करायला मंडईमध्ये। आता आपण मंडई आणि मंडई मेट्रो स्टेशनच्या समोर थांबलेलो आहे। या बाजूला जर डाव्या बाजूला गेला तर पंत्या वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील। त्याचबरोबर जर समोर गेला तर समोर सुद्धा वेगवेगळ्या किल्ले झाले, पूजेचं साहित्य झालं, आकाशकंदील झाले, हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर मी तुम्हाला एक एक स्टॉल किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिवाळीसाठी उपयुक्त आहेत ते तुम्हाला मी आता दाखवून देणार आहे आणि पत्ता पण सांगणार आहे। म्हणजे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही जरूर मंडईमध्ये या, स्टॉल्सना व्हिजिट करा। जे म्हणजे आपण ऑनलाईन ऑर्डर करणार किंवा मॉल मध्ये जाऊन घेणार त्यापेक्षा इथे लोकांनी हाताने बनवलेलं आहे। गरिबांना आपल्या इंडियन हँडीक्राफ्टला सपोर्ट करा। तर आता आपण एक्झॅक्टली मंडई मेट्रो स्टेशनच्या समोरची जी लाईन आहे तिथं थांबलेलो आहे। आणि लाईन मध्ये आपण बघू शकता, हे समोर मेट्रो स्टेशन दिसतंय, त्याच्या एकदम अपोजिटला इथे यायचं आणि इथून सरळ जर तुळशीबाग चौकाकडे जाल तर या चौकाकडे पूर्ण असे रांगोळीचे साहित्य, पंत्या, परत ह्या चिटकवायच्या रांगोळ्या, देवपूजेचं साहित्य, हे सगळं तुम्हाला इथे लाईननी भेटून जाणार। हे बघा, इथे सुद्धा देवाचे कवडे असतील किंवा लक्ष्मीपूजनाला लागणारा जे सेट असतो ते, त्याचबरोबर हे वेगवेगळ्या प्रकारचं पूजेचं साहित्य, त्यानंतर रांगोळीसाठी लागणाऱ्या गोष्टी, हे सगळं या लाईनला तुम्हाला, अख्ख्या लाईनला हेच आहे, मी बघू शकताय। आणि खूप कमी किमतीपासून चालू होतंय, जवळपास 60 रुपये डझन, 50 रुपये डझन पासून ह्या पंत्या वेगवेगळ्या सुरू होत आहेत। हे बघा, हे दुकान आहे भवानी आईस्क्रीम अँड कुल्फीच्या समोर, हे दुकान आपल्याला बघायला भेटतं। इथे सुद्धा वेगळ्या वेगळ्या पंत्या बघायला भेटतात। त्याचबरोबर रांगोळीचा सेट आहे, तेच म्हणजे सगळीकडे तेच आहे, फक्त सगळ्यांच्याकडे व्हरायटी वेगळी वेगळी आहे। बघू शकता पूर्ण तिथं शेवटपर्यंत या सगळ्या गोष्टी बघायला भेटतात। ही आपली महात्मा फुले मंडईची पोलीस चौकी, त्याच्या समोरची लाईन बघायची, त्याच्यामध्ये पंती, रांगोळी वगैरे सगळं भेटणार आहे। तर आता आपण या पंतीच्या स्टॉलवरती आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या पंत्या आपल्याला बघायला भेटतात। दिवाळीला आपण पंत्याच्या लावतो, याच्यामध्ये असे रंगीबेरंगी फ्लावर पॉट्स आहेत। त्यानंतर कॅन्डल्स मध्ये, पंतीमध्ये पॉट, हे जे पॉट असतात ना, पॉट मध्ये सुद्धा ह्या वेगवेगळ्या कॅन्डल्स दिसतात आपल्याला। त्याबरोबर हे दीपमाळ आहे, लक्ष्मी दिवा असं बोललं जातं याला। दीपमाळ्याच्या हे खूप म्हणजे तीन गोष्टींनी मिळून बनवलेलं आहे। एक आहे स्टँड, एक आहे, आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आहेत। भैया हे कितीला आहे? 500 रुपयाला टोटल सेट येतोय का? आणि हे जे लावलेले आहे 150ला सिंगल पीस। त्याचबरोबर हे एक युनिक दिसतंय, हे वेगळं, हे कितीला आहे भैया? 250 रुपयाला आहे। हे बघ, तर हे दुकान आपण तुळशीबाग चौकाकडून मंडईला जाताना जो रस्ता आहे तर तिथे आपल्याला हा स्टॉल बघायला भेटेल। आता पुढे बघूया काय काय आहे। तर आता आपण मंडई मेट्रो स्टेशनच्या एकदम अपोजिटला थांबलोय। हे दुकान आहे आरे दूध केंद्र 95 नंबरचं। तर इथे सुद्धा वेगवेगळ्या पंत्या आणि अशी दीपमाळ जी आपल्याला बघायला भेटते। हे बघ, ही एक वेगळा प्रोडक्ट दिसतोय। त्यानंतर त्याच्यामध्ये हा मोठा आहे, हा मोठा त्याच्यात बघायला भेटतोय। भैया हे कितीला आहे? ही मोठीवाली ही 200 रुपयाला एक आहे। त्याचबरोबर ही आहे, ही 100ला आहे का? 80 रुपयाला आहे। ही कितीला? 250 आहे। ही 250 आहे, ही 80। पण बघू शकता, हे पण असं लटकावून लावायला तुम्हाला असं हुकणी आहे याला। हे बघा, हे असं हुकणी आहे। तशाच लटकवायच्या बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत। ते फुलपाखरांचं आहे, परत ही दिव्यांची माळ आहे, त्यानंतर बाकीच्या अजून पण गोष्टी बघायला भेटत आहेत। हे नारळाच्या प्रकारचा एक शेप आहे त्याला, म्हणजे हवा वगैरे लागली तर पंती भिजणार नाही। याच्यामध्ये अशी पंती घेऊन आपण, दुसरी पंती घेऊन आपण लावू शकतो याच्यात। अशी 50 रुपयाला भेटून जाईल। 120 रुपयाला आहे बघा, मस्त आहे डिझाईन। आपल्याला इथे काका भेटलेत। काका, तुमच्याकडे काय काय आहे? दिवाळी कंदील आहेत। आता हा कितीचा पॅक आहे? हा 180चा पॅक आहे। किती येतात याच्यामध्ये? 12 कंदील येतात। 12 कंदील। हे अशा प्रकारचे वेगवेगळे 12 कंदील काकांच्याकडे अवेलेबल आहे। हे बघा, हे तुळशीबाग चौकाच्या, हे महाराष्ट्र पोलीस लिहिलंय, पुणे वाहतूक शहर, इथं काकांचा स्टॉल आहे। रांगोळीचा सेट भेटतो असं, याच्यावर वरून अशी रांगोळी आपण काढू शकतो घरामध्ये। हे रांगोळीचं कितीला आहे? कितीला एक? आणि मोठं वाला हे बघा, हे कितीला आहे? 250ला एक येतंय। त्याचबरोबर असं उंबऱ्यावर काढायला सुद्धा रांगोळीचं वेगवेगळं सामान अवेलेबल आहे इथे। इथं लटकन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बघायला भेटतंय।
भैया हा वाला कितीचा आहे? 200 200 का एक. और ये कमल वाला 150 का 2 है क्या? अच्छा, कुछ कम ज्यादा होगा क्या? कितना? ठीक है, ये कितने का है? 350 वाला है, ये 250 वाला ये है। सब बड़ा दिखता है क्या लगाने के बाद? बड़ा दिखता है। और ये नीचे वाला? ये 250 का जोड़ी है। 250 का जोडी आहे. और ये वाला कितने का आहे? ये 300 वाला है, ये 250 वाला है। अच्छा, असे वेगवेगळ्या प्रकारचे तोरण यांच्याकडे अवेलेबल आहेत. हे पण दुकान तुळशीबाग चौकाच्या इथे समोर आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे आकाश कंदील सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. त्याचबरोबर हे देवाचे स्टिकर्स इकडे सुद्धा आहे वेगवेगळा. 250 का इकडे जोड़ी है। वेगवेगळ्या प्रकारचे तोरण आपल्याला बघायला भेटतात. तुळशीबाग चौकात तुम्ही एंटर करता त्यावेळी हे दुकान आहेत. तर घरासाठी जे तोरण वगैरे लागतात तर ते इथे आपल्याला घेऊ शकतो आपण इथून. नवीन प्रोडक्ट आहे हे मोर वगैरेचं. ही आपण 100 रुपयाला विकतो. बर, अजून काय 100 काय? रुपयाला. माझ्याकडे सगळं हे पाऊला वगैरे आहे. हा हा, हे बघा, हे 180 दरवाजाला वगैरे लावतो हा, आपण. ते. दरवाजाला उंबऱ्याला चौकटीला, लावायचं. उंबऱ्याला लावायला. हे मेटल मध्ये आलेले आहे. अच्छा, हे हा. पूर्ण मेटल मध्ये आहे. स्वस्तिक आणि पावलं. हो, हे बरोबर. 150 रुपयाला आहे. बरोबर हे नवीन आलेले हळदी कुंकूचे येतात. बरोबर हे असे 120 रुपयाला आहे. बरोबर. हे उंबऱ्या पट्ट्या येतात असे 20-20 रुपयाला आहे. अच्छा, या उंबरपट्ट्या 20 रुपयाला 20 आहे. रुपयाला 20 रुपये. असे उंबऱ्या ओके. पट्ट्या येतात. बर. एक मिनिट. बरोबर, हे मोठे हे रांगोळी येतात असे. रांगोळी हे येते. रांगोळी बर, ही 150 रुपयाला रांगोळी. 150 रुपयाला. 150 रुपयाला रांगोळी. हे असं गाई वासरूच आहे ते 120 रुपयाला. गाय वासरू प्लस हे तिन्ही पण येणार का तिन्ही 120 म्हणून मध्ये? 120 रुपयामध्ये. बर, याचा स्टॉल आहे इथं. ओके. हे कंदील येतात फक्त 100 रुपयामध्ये 6. 100 मध्ये 6 कंदील पण चांगले दिसतात मोठे मोठे. हा. असे करून दाखव. ठीक आहे. ओके, असे कंदील आहेत. 6 येतात 100 रुपयामध्ये. 100 रुपयामध्ये. स्वस्तिक येतात 50 रुपयामध्ये 2. बर. हे पूर्ण शुभ लाभचा सेट येतो 50 बंदी रुपयामध्ये. आहे, हत्ती दिसतोय, कळस आहे. हे ठीक आहे. पूर्ण दिसतो. ठीक आहे. हे शुभ लाभ गणपतीचा येतो. हे 60 रुपयामध्ये येतो असं पूर्ण आता set. आपल्या स्टॉल वर कितीपासून चालू आहे? स्टार्टिंग काय आहे? माझ्याकडून 20 रुपयापासून 200 रुपयापर्यंत आहे. आणि लोकेशन काय आपल्या शॉपचं? लोकेशन माझे चितळे बंधू देसाई बंधूच्या समोर. बरोबर आहे, देसाई बाजीराव रोड. चौकच्या समोर असा एक शॉप आहे. मागे आकाश कंदील वगैरे पण यांच्याकडे सगळे अवेलेबल माझ्याकडे आहे. सगळे variety. बरोबर. हे मागचं तोरण कितीला तिथे समोर तोरण दिसतंय ते? 100 रुपयाला तोरण आहे. 100 पासून. हो. ओके ओके ओके, थँक्यू. मंडई मेट्रो स्टेशनच्या बाजूला एक आपल्या जे दिवाळीला किल्ला बनवतो, किल्ल्यासाठी लागणारे जे सैनिक असतात किंवा जे छोट्या छोट्या बाहुल्या असतात, तर याच्या आपण स्टॉल वरती आता. आणि मागे लक्ष्मी पण, लक्ष्मींच्या मूर्ती आहेत. लक्ष्मीपूजनला आपल्याला जी मूर्ती लागते त्या पण वेगळ्या मूर्ती आहेत. मोठ्या मूर्तीपासून ते पूर्ण लहान मूर्तीपर्यंत चालू आहे. आपली लक्ष्मी मूर्ती 300 पासून स्टार्ट आहे. 300 पासून start. 3000 पर्यंत वर. भारी आहे, चांगली आहे. आणि हे जे सैनिक आहेत छोटे, तर यांचं 200 ला डझन त्या. आणि आपल्याकडे असे किती व्हरायटी आहेत सैनिकांच्या मध्ये? 48 वाहन आहे. हे अशी महाराजांची मूर्ती आहे. ही कितीला भेटेल आपल्याला? 300 रुपयाला मिळेल. अच्छा, ही वॉशेबल आहे, ऑइल पेंट नाही आहे, कलर जाणार नाही. आता ही मोठी मूर्ती कितीला भेटेल आपल्याला? 500 रुपयाला मिळेल. 500 रुपयाला भेटणार. जर तुम्हाला पुण्यामध्ये जर हे कोणाला गिफ्ट करायचे असेल किंवा स्वतःसाठी जरी पाहिजे असेल तर मंडई मेट्रो स्टेशनच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला या दादांचा स्टॉल भेटेल. जवळपास 10 रुपये पासून गोष्टी सुरू होत आहेत, ते जवळपास ते 3000-4000 पर्यंत सुद्धा तुम्हाला गोष्टी भेटून जातील. तुम्ही पण करा सबस्क्राईब प्लीज. तर मंडई मेट्रो स्टेशनच्या समोर आपण बघितलं तिथे किल्ले आणि बाकीच्या लक्ष्मीच्या मूर्ती भेटतात. तिथून जर सरळ तुम्ही दगडूशेठच्या लाईनला आला तर इथे सुद्धा खूप मोठं मार्केट आहे. त्या मार्केटमध्ये सगळ्या दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्य, फुलांचं सुद्धा एक वेगळं मार्केट आहे. जर फुलं पाहिजे असतील तर तुम्हाला फुलं पण इथं भेटू शकतात. हे छोटे छोटे हार आहेत, त्याची छोटी मूर्ती असतात ना आपल्याला, तर मूर्तीला घालण्यासाठी हार आहेत. हे बघू शकता, असं वेगवेगळ्या कलर मध्ये. त्यानंतर मोठे हार सुद्धा अवेलेबल आहेत. हे त्याच्यापेक्षा मोठं आहे, जे रेडीमेड किंवा सिंथेटिक मध्ये म्हणतो आपण, जे आपण रेग्युलर वापरू शकतो आपल्या देवासाठी, ते आहेत. आतमध्ये बघितलं तर वेगवेगळ्या हँडमेड अगरबत्त्या असतील, त्यानंतर धूप आहे, पंत्या आहेत, कापूर, साखर, जे पूजेला लागणारे जे साहित्य ते सगळं इथं आपल्याला भेटून जाईल. आहे आपण नवसाच्या गणपतीच्या मंदिरात आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे आकाश कंदील विकायला ठेवलेले आहेत. दिवाळी हा दिव्याचा सण आहे आणि हा लाईटचा फेस्टिवल आहे. याच्यामध्ये आपण आकाश कंदील घरामध्ये लावतो. तसे वेगवेगळ्या डिझाईनचे, वेगवेगळ्या
आकाराचे आणि खूप मस्त मस्त डिझाईन आहेत. लाइटिंग कसं रे स्टार्टिंग मध्ये? हे हातातलं कितीला आहे? 250 रुपयापासून. कितीपासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे? 700 पर्यंत आहे. ही माळ किती फुटाची येते? 40 फुटला. वॉर्म लाईट मध्ये येईल ना, येलो रेड मध्ये पण आहे. आणि ही जी पंतीची दिसते ही एक खूप चालली आजकाल. पंतीची कितीला आहे? 160 रुपयाला. तोरण वगैरे सगळं दिवाळीचं साहित्य. अच्छा अच्छा अच्छा. 250-100 पासून 60 ते डायरेक्ट 1000-1500 पर्यंत सगळं भेटून जाईल. तर तुम्हाला यायचं असेल तर ओमकार व्हरायटीजला येऊ शकताय.